नमस्कार. परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी आज आणखी एक छान अशा डिझाईनमध्ये मंगळसूत्र बनवणार आहे. तर साहित्य मी इथे काळे मणी घेतलेले आहेत, ते मीडियम साईजचे सोनेरी कलरचे गोल्डन मणी. त्यानंतर मंगळसूत्राच्या वाट्या, 4 मोठे मणी गोल्डन वाटीच्या बाजूला टाकण्यासाठी स्क्रू लागणार आहे, आणि सिल्वर मणी. आणि हे बघा, हे काळे मणी आहेत पण मोठी साईज आहे. हे जे मणी घेतलेले आहेत आपण याच्यापेक्षा मोठी साईज आहे ही. तर हे 8 नंबर 9 नंबर असे मणी आहेत इकडचे, हे जे घेतलेले आहे ते मी ते. तर आपण बनवायला सुरुवात करूयात. बघा, आता इथे मी डबल पदर करून घेतलेले आहे ते. तर 2 पदर आहेत, हे म्हणजे डबल आहेत, असे 4 घेतलेले आहे ते. तर डबल घेतल्यावर काय होतं, तुटत नाही आणि पायाच्या अंगठ्यात पकडायचं किंवा मग काही जड वस्तूला आपण असे फेरे मारून असं घ्यायचं असतं हे. तर इथे मी जे ओपन पदर होते तिथे गाठ बांधून आणि इथे टेप पट्टी लावलेली आहे. हे बघा, चिगटपट्टी आहे ही व्हाईटवाली. तर अशा पद्धतीने आता सुरुवातीला आपल्याला सर्वच पदर पकडून स्क्रू टाकायचा आहे. हे बघा, आता मी इथे ही चिगटपट्टी लावली होती ती पटकन निघून येते. टेप पट्टी मला आज भेटत नाही, कुठे ठेवली ते. तर ही ना तेव्हाच निघून येते चिगटपट्टी. तर व्यवस्थित हे बघा, परत इथे मी चिपकवते आणि आपल्याला सुरुवातीला हा स्क्रू टाकून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर बघा, आता इथे पदर अलग करायचे आणि मागच्या साईडला आपल्याला काळे मणी टाकायचे आहेत. म्हणजे काळ्या मण्याचाच आज आपण जास्त करणार आहोत. तर हे बघा, एका साईडच्या पदरामध्ये 11 मणी टाकायचे, त्यानंतर दुसऱ्या साईडच्या पदरामध्ये 11 मणी टाकायचे. त्यानंतर एक गोल्डन, जो मोठ्या साईजचा मणी घेतला होता 8 नंबरचा तो. परत एक गोल्डन, काळा, गोल्डन, काळा, गोल्डन, काळा आणि गोल्डन. असे हे गोल्डन जे मणी आहेत ना, ते 5 मणी टाकलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये जो 8 नंबर साईजचा काळा मणी टाकलेला आहे. परत दोन्ही पदर अलग करायचे आणि 11 मणी दोन्ही साईडच्या पदरांमध्ये टाकायचे आहेत आपल्याला. परत हे बघा, गोल्डन, काळा, गोल्डन, काळा, गोल्डन, असे आपल्याला हे 5 मणी टाकायचे आहेत. गोल्डन मण्यानंतर परत आपल्याला 11 मणी टाकायचे आहे ते दोन्ही साईडमध्ये. हे बघा, दोन्ही पदरांमध्ये. हे आपल्याला दोन्ही पदर सोबतच बनवायचे आहेत, कारण हे जे मणी आहेत गोल्डन ते दोन्ही सुयांमधून टाकलेले आहेत, त्याच्यामुळे आपल्याला सोबतच बनवत घ्यायचं आहे. त्यानंतर परत 11 मणी, त्यानंतर 5 गोल्डन आणि काळे, 11 काळे मणी दोन्ही साईडला आणि 5 गोल्डन मणी. परत 11 मणी काळे. आता मध्ये इथे मंगळसूत्र टाकायचे आहेत. ते हे जे गोल्डन मण्यांचे आहेत ना, ते 5 बॉक्स बनवलेले आहेत. ते 1 2 3 4 आणि 5 असे. तुम्हाला अजून लांब हवा असेल तर असे मणी तुम्ही ॲडजस्ट करून पुढे वाढवायचे आहे. तर इथे सुरुवातीला मोठा मणी, त्यानंतर वाटी. आता माझ्याकडे ह्याच वाट्या खूप साऱ्या आहेत म्हणून मी हे टाकते. डिझाईन वेगवेगळे आहेत. बाजूने परत मोठा मणी, मध्ये हा जो सिल्वर मणी आहे बघा चमकतो तो टाकलेला आहे. त्यानंतर परत मोठा मणी, दुसरी वाटी आणि साईडने एक मोठा गोल्डन मणी टाकायचा आहे. बघा, आता इथे आपल्याला हवी ती साईज, म्हणजे जेवढा लांब पाहिजे तेवढा लांब आपल्याला बनवता येतं. आता मी हे जे टाकते ते मी माझ्या पद्धतीने टाकते. तुम्हाला जसं हवं असेल तशी लांबी घ्यायची आहे. हे बघा, आता इथे काळे मणी आलेले आहेत, तर काळे मणीच टाकायचे आहे. आणि मंगळसूत्र बनवताना व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. एक जरी चूक झाली तर पूर्ण आपल्याला ते काढावं लागतं. काढावं लागलं की मग काय होतं, कंटाळा येतो. मग आपण बोलतो हां चांगलं नाही बनवायला, खूप टाईम जातो. पण खूप टाईम लागत नाही याला. व्यवस्थित लक्ष देऊन बनवलं आणि माझ्या पद्धतीने बनवले ना, असं टेप पट्टी वगैरे लावून, तर एकदम सोपं जातं बनवायला.
परत आपल्याला इथे काळे मणी टाकायचे आहेत बघा. जेवढे त्या साईडला आपण टाकलेले आहेत तेवढेच ह्या साईडला आपल्याला टाकत चालायचे आहेत. परत आता काळे मणी टाकायचे आहेत 11. गोल्डन. आता हे बघा इथे पण मी कमी घेतलेले आहेत आणि इथे पण, म्हणजे दोन्ही सेमच पेट्या वाटतात. तर एकदम त्याचा लुक असा छान आलेला आहे. काळे मणी, त्यानंतर गोल्डन 5 मणी. परत आपल्याला काळे मणी टाकायचे आहेत. लास्टला परत आपल्याला हे 7 गोल्डन, 5 गोल्डन, त्यानंतर 11 काळे मणी दोन्ही साईडच्या पदरांमध्ये. त्यानंतर आता स्क्रू टाकायचा आहे दुसऱ्या साईडनी. बघा त्याचं तोंड एकदम इकडे पुढे आलेलं आहे. असं ओरफाट व्हायचं नाही, बघायचं पहिलं, चेक करायचं. कारण घाई गडबडीत आपण जर तसं केलं तर परत आपल्याला मेहनत घ्यावं लागते त्याच्यासाठी. आणि आता जी आपण टेपपट्टी लावली होती ना व्हाईटवाली बघा, ती काढून घ्यायची आहे. कारण तिथे थोडा धागा सोडून चिटकवलेलं होतं मी. आणि परत आपल्याला आपल्या हाताने असे मणी पुढे करायचे आहे. ते तेवढा जो गॅप होता तो भरून काढायचा आहे. आणि मग आपल्याला बाकीचा जो धागा आहे तो थोडासा सुयांच्या साईडचा तो कापून घ्यायचा आहे. बघा सुया हाताला टोचू नये म्हणून ते काढून टाकायच्या. आणि मग आपल्याला इथे गाठ बांधायची आहे. तर व्यवस्थित आपलं बोट इथे स्क्रूच्या इथे ठेवायचं बघा. आणि 3 ते 4 गाठी मारायच्या आहेत. गाठ मारताना आपला जो अंगठा आहे त्या अंगठ्याने अशी पुढं ढकलायची. परत असे दोन आणि अजून एक मारते मी. अशा 3 गाठी मारलेल्या आहेत बघा. आणि वळून बघायचं असं आहे. आता इथे हे बघा थोडंसं हा जो स्क्रू आहे तेवढं अंतर राहणारच आहे. तर तेवढं चालतं, कारण खूप घट्ट पण मंगळसूत्र नाही बनवायचं. थोडंसं सैल आलं पाहिजे, एकदम असं सुटसुटीत थोडंसं एकदम. हे बघा इथे एकदम खेचलं गेलेलं आहे. तर मणी एकावर एक असे जातात. त्याच्यामुळे असं थोडंसं सुटसुटीत असलं की मग ते छान दिसतं. आता आपण उरलेला धागा आहे तो कापून घ्यायचा आहे. आणि हा जो धागा उरलेला आहे तो मी दिव्याला किंवा मेणबत्तीला लावून थोडंसं प्रेस करायचं बोटाने. आणि जी गाठण असते ना तिथपर्यंत न्यायचं आणि त्याला असं बोटाने दाबून द्यायचं आहे. सुंदर पद्धतीने आजचं मंगळसूत्र आपलं रेडी झालेलं आहे. तर काळ्या मण्यांमध्ये आपलं जे महाराष्ट्रामध्ये आहे ते काळ्या मण्यांना खूप महत्त्व दिलेलं आहे. म्हणजे सोन्याचे मणी किती आहेत हे न बघता काळे मणी 2 वाट्या साईडचे 4 मणी असतात. त्यानंतर मग ज्याचे ऐपतीनुसार असं मणी वरचे जे टाकलेले आहेत मी त्याप्रमाणे आपल्या लग्नाच्या दिवशी नवरीला जे मंगळसूत्र घातलं जातं ते अशा पद्धतीचं असतं. तर खूप छान आणि सुंदर अशा डिझाईनमध्ये हे मी बनवलेलं आहे. तर तुम्हालासुद्धा व्हिडिओ नक्की आवडल्यास तुम्ही ट्राय करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद.